नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी कोशिंबीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक संत्री सोलून घेतलेली आहे, ती अशा आकाराची होती। तिला काय करायची, आपला रस काढून घ्यायचा आहे, म्हणजे ज्यूस काढून घ्यायचा। तर बघा मी अशा पद्धतीत करणार आहे। आणि खाली जी आहे ही आपली चाळण घेतलेली आहे, बारकी जी आपण ज्यानं पुरण वगैरे करतो ना, ती चाळण घेतलेली आहे। दाबून दाबून असं निघतं ना, तर तुम्ही काय करायचं, तुमच्याकडे जर कॉटनचा मलमली जर कपडा असेल ना, तर त्यांना जरी केलं तरी पण चालू शकतं। बघा अशा पद्धतीनं मी रस काढून घेतलेला आहे। त्याचं बी वगैरे बघा साईडला निघालेलं आहे, जास्त दाबून काढू नका, नाही तर तुमच्याकडं ज्युसर असेल तर त्यानं केलं तर चालेल। तर बघा अशा पद्धतीत निघतो, मस्त निघतो। त्यात टाकायचे आपल्याला बघा एक वाटीभर द्राक्षांना काय केलं, स्वच्छ धुवून मी असे कट करून घेतलेले आहेत। बघा असे एका द्राक्षाचे 4 भाग केलेले आहेत, कोणत्याचे 2 भाग केलेले। आणि जी द्राक्ष जे होती ना, ते अशा पद्धतीत जास्त कच्ची वगैरे नव्हती, बघा अशा पद्धतीत होती। कडक आहेत पण आणि गोड आहे ती, आंबट गोड जरी असेल तरी चालू शकते, असं काही नाही की गोडच पाहिजे ते। त्यात टाकायचे आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। द्राक्ष काय करायचं, मधोमध चिरायचे आणि त्याचे 4 भाग करायचे। एक टाकणारे छोट्या आकाराचं टोमॅटो, एक हिरवी मिरची बघा पातळ एकदम बारीक कापून घेतलेली, मधोमध चिरून ती परत बारीक कापून घ्यायची। त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर, त्यात टाकायचे आपल्याला बघा दही, 2 चमचे फ्रेश दही आहे। दही कसं लावायचं ह्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। त्यात टाकायचे आपल्याला मीठ, त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडीशी बघा साखर, एक 2 ते 3 चिमूट टाकली तरी चालू शकते। थोडासा चाट मसाला अर्धा चमचाला पण कमी असा टाकलेला आहे, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडासा लिंबाचा रस, जास्त नाही टाकायचा, एक 4-5 थेंब जरी टाकलं तरी पण चालू शकतात, किंवा छोटा अर्धा चमचा जरी टाकला तरी चालेल। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे, झटपट असं होतं आणि चवीला एकदम वेगळं लागतं। आपण खूप रेसिपी टाकलेल्या आहेत मी कोशिंबीरच्या, पण तुम्ही अशा पद्धतीनं, आता कसे द्राक्षे भेटतात तर तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा, एकदम मस्त असं चवीला लागतं। आणि हे कसं माहिती आहे का, ज्या टायमाला आपण जेवायला बसूक नाही तर त्या टायमाला अशा गोष्टी करायच्या, कारण ह्यात साहित्य सगळं मी वेगवेगळं टाकलेलं आहे। आणि खूप जणांच्या अशा मला कमेंट होत्या की तुमच्या हाताला काय झालेलं आहे, तर हे बघा माझ्या असं हाताला ना, मी जी चटणी बनवते ना त्यातलं ते हळकुंड उडलं होतं आणि हे सगळं सुकलेलं आहे आणि भाजलं होतं। ते हळकुंड कसं फुटलं आणि तेल पूर्ण असं अंगावर उडलं होतं, हातावर जास्त उडलं होतं। तर अशा पद्धतीत बघा हे सगळं भाजलेलं आहे, तर दुसरं काय नाही, भाजलेलं आहे हे। मला खूप जणांना मी सांगितलं कमेंट करून हे भाजलेलं आहे म्हणून। तर अशा पद्धतीत एक झटपट अशी कोशिंबीर बनवा, जेवताना एकदम वेगळी चव अशी मस्त अशी लागते। करून बघा, रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।